तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे मराठी ट्रेडर मध्ये. आज आपण एक व्हिडिओ बघणार आहोत की ट्रेडिंग मध्ये पेशन्स किती इम्पॉर्टंट आहे. ट्रेडिंग मध्ये पेशन्स का इम्पॉर्टंट आहे का नाही, किंवा काही लोक म्हणतात पेशन्स शिकायची जरूरत नाही, पण चुकीचं आहे की बरोबर आहे, आपण ते आज बघणार आहोत. प्लस रिस्क टू मॅनेजमेंट काय तेही आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, हा तुम्हाला मी सांगतोय, आपण जो काही लिक्विडिटी ग्रॅप सेटअप बघितला होता, सपोर्ट सपोर्ट सपोर्ट, हा जो लिक्विडिटी ग्रॅप इतका बडा मोठी लिक्विडिटी ग्रॅप बडा मोठी एक दोन तीन चार पाचव्या टाइम डायरेक्ट ब्रेकआउट झाली. इथं डायरेक्टली आपला टार्गेट हिट झालेला होता, ते आपण बघितलेलं होता. म्हणजे इथं जेव्हा लिक्विडिटी ग्रॅब होती, इथं रिट्रेसमेंट पण होती, पण कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यू होती मी तुम्हाला सांगितलं. 30 मिनिट टाइम फ्रेम बघा किंवा 15 मिनिट टाइम फ्रेम बघा, तुम्हाला बघायला भेटणार आहे. इथे तुम्हाला काय बघायला भेटणार मित्रांनो, की हा डायरेक्ट ब्रेकआउट दिलाय झोनचा, रिट्रेसमेंट पण केली मार्केटने, आणि मग कुठं गेलेलं आहे, मग डायरेक्ट अप चाललाय. आता हा जो ट्रेड आहे, तर मग ह्या सिनेरिओ मध्ये इथं तो साईड झालेला आहे, बरोबर की नाही. पण मग मी या ट्रेड मध्ये का थांबलो किंवा का बनून राहिलो, तर त्याचं लॉजिक मी तुम्हाला सांगणार आहे, पेशन्सचं लॉजिक तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत की रिस्क मॅनेजमेंट किती इम्पॉर्टंट आहे, अननेसेसरी ट्रेड नाही घेतले पाहिजे, सगळं मी तुम्हाला सांगणार आहोत. एक मिनिट, मोठ्या टाइम फ्रेम वर येऊन. तर मित्रांनो, तुम्हाला इथं दिसतंय की हा जो काही झोन मार्क केलेला आहे, किंवा हा हे जो दोन झोन आहे बघा, हा जो झोन आहे हा 1:4 चा आहे, हा जो झोन आहे हा 1:6 चा आहे. असे झोन आपण मार्क केलेले मित्रांनो, आपले टार्गेट येते. तर आता एक मिनिट बघा तुम्ही की बघा, आपण जेव्हा असे झोन्स मार्क करतो, झोन्स म्हणण्यापेक्षा असे काही, समजा मला बाय साईड ट्रेड घ्यायचं आहे, तर मी असं केलं, इथं हे जे काही स्टिकर आहे, स्टिकर म्हणण्यापेक्षा हा जो काही अल्गोरिदम आहे तो मी लावतोय. पण मग मला काय बघायला भेटतंय, समजा मी इथं कोणती डेट आहे 21, मी 24 पर्यंत हे जे काय लावलेलं आहे, पण मग आपण तेवढ्या वेळ होल्ड करतो का. मी काय म्हणतो तुम्हाला कळालं का, की इथं मी ट्रेड घेतला, इथं ती 21 तारीख, समजा आज चालू 24, 3 दिवस 72 तास मी होल्ड करू शकतात का. तेव्हा तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर बनणार आहे, तेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येणार आहे, ट्रेडिंगचे पेशन्स तुमच्यामध्ये तेव्हा डेव्हलप होणार आहे. मार्केट त्यालाच रिवॉर्ड करतं जो रिस्क टू रिवॉर्ड, ऑपॉर्च्युनिटी रिवॉर्ड हे सगळं फॉलो करतो. नाही तर अकाउंट ब्लो व्हायला काहीच वेळ लागत नाही. मी भरपूर अकाउंट ब्लो केलेले आहे, पण हळूहळू आपलं जे काय अकाउंट आहे ते आपण $150 म्हणून आपण $210 आणलेले, बरोबर की नाही. बीटीसी मध्ये आपण ट्रेड करणार आहे, आपल्याला माहिती केव्हा ट्रेड घ्यायचा आहे केव्हा नाही घ्यायचं आहे, तर त्याचं काही टेन्शन घेऊ नका. दुसरी गोष्ट अशी की हे बघा, आता हा ट्रेड केव्हा घेतलेला आहे तुम्हाला मी सगळं सांगूया. हा ट्रेड घेतलेला ही कॅन्डल इथे क्रॉस झाल्यानंतर 13/6/2025, 13/06/2025. ओके, आणि आजची तारीख काय झाली, तर 16/6/2025. तर मित्रांनो,
आपण बघू शकतात की हा जो काही ट्रेड चाललाय तो आहे म्हणजे आपण बघू शकतो की हा जो काही टाइम फ्रेम 13/7 ते 16/6 हा किती दिवसांचा टाइम फ्रेम? 3 दिवस 72 तास. अजूनही टार्गेट हिट झालेलं नाही मित्रांनो. हा 3 दिवसापेक्षाही जास्त गेलेला आहे आणि व्यवस्थित जर टाइम फ्रेम बघितला तर हा काय मी 10:30 घेतलेला होता आणि आता वाजलेले किती म्हणजे कम्प्लीट 3 दिवस होण्यासाठी फक्त 1 तास उरलेला आहे. 1 तास. तर एक तास पण नाही, 15 ते 20 मिनिटं उरलेले आहे आणि अजूनही टार्गेट काय आहे ते हिट झालेलं नाही. आणि हा असं काही नाही की इंट्राडे आपला इन्व्हेस्टमेंट ट्रेड आहे किंवा असं. हा काय घेतलेला आहे आपण स्विंग ट्रेड घेतलेला आहे. स्विंग ट्रेड म्हणण्यापेक्षा स्विंग ट्रेडच म्हणू आपण. इथं लिक्विडिटी ग्रॅब होऊन कसं मार्केट निघून देते तुम्ही बघा. प्लीज आणि सबस्क्राईब करा. आता इथं मार्केट होतं 1 लाख, आता इथं गेलेलं आहे 1,10,10,000 पॉईंट. बाहेरची गोष्ट नाही मित्रांनो, अजून सेटअप देतोय मी तुम्हाला, तो म्हणजे जन्नत आहे जन्नत. आता मी तुम्हाला दाखवणार इथं लिक्विडिटी ग्रॅब झाली, इथं रेजिस्टन्स असं मार्केट. इथं आपलं बघा टार्गेट 100 नाही तर 200% टार्गेट हिट करणार. किती? 200. ही झाली आपली पेशन्सची गोष्ट. ओके, तर आपण काय बघणार आहोत रिस्क सिस्टम मॅनेजमेंट. रिस्क सिस्टम मॅनेजमेंट या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणारच नाही. पण रिस्क सिस्टम मॅनेजमेंट काय, रिस्क सिस्टम मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, रिस्क सिस्टम मॅनेजमेंट काय रूल येतात, क्वांटिटी किती ठेवायची. समजा मी $100 रिस्क करतो, तुम्हाला 300 भेटताय का 200 भेटताय का 100 भेटताय, आणि 50 वरच निघून जात आहे आणि लॉस घेताना 100चा घेतो. हे सगळं रिस्क सिस्टम मॅनेजमेंट मध्ये येतं. पण मग आज आपण या बाबतीत काहीच विचार नाही करणार. आपण काय बघितलं तर पेशन्सने काम कसं करायचं आणि कसं नाही करायचं. पेशन्सने केल्याने आपलं जे काही अकाउंट आहे ना ते ग्रो होणार आहे, बाकी काहीच होणार नाही. आता माझं जे अकाउंट आहे, समजा मी इथं अकाउंट होता $120, ब्रिटिश माइट रेट घेतला, गेला 1:2 पर्यंत दिलाय डबल. मग एंट्री पॉइंट डबल गेला, आता 1:2 आसपास पुढे गेलेला. म्हणजे याला ट्रेडिंग म्हणतात मित्रांनो. ट्रेडिंग काय सोपी नाही, ट्रेडिंग पण भरपूर आवड, पेशन्स, रिस्क सिस्टम मॅनेजमेंट सगळं पाहिजे. त्याच वेळी आपण सक्सेसफुल ट्रेडर बनू शकतो. सो धन्यवाद. प्लीज सबस्क्राईब करा प्लीज.